कल्पना करा, गावातल्या बाजारात नवीन दुकान उघडलंय. उद्घाटनाला लोकांनी खूप गर्दी केली. सर्वांनी विचार केला, हे दुकान नक्कीच चालणार. आपण आधीपासूनच खरेदी करून ठेवू. पण काही दिवसांनी दुकानात ग्राहक नाहीसे झाले. जे आधी खरेदी करून बसले होते त्यांना माल टाकून घ्यावा लागला. हेच IPO जगातही घडतं. सगळे IPO यशस्वी होतातच असं नाही. काही IPO पहिल्याच दिवशी तोटा दाखवतात. उदाहरण पेटीएम IPO. लोकांनी मोठ्या अपेक्षेने पैसे टाकले, पण लिस्टिंग झाल्यावर लगेच शेअर 25 ते 30% घसरला. म्हणजेच IPO म्हणजे लॉटरी सारखंच आहे. कधी लाखात जातं, कधी खिशातलंही जातं. म्हणूनच आपल्याला कळलं पाहिजे की IPO मध्ये तोटा झाला तर आपण काय करावं. घाबरून सगळं विकून द्यावं की थांबून विचार करावा. IPO तोट्याचे कारण काय असते? नंबर 1, ओव्हर व्हॅल्युएशन. म्हणजेच कंपनीने आपल्या शेअरची किंमत जास्त ठेवली. उदाहरण पेटीएम IPO मध्ये कंपनीने आपल्याच बिझनेसच्या तुलनेत खूप जास्त प्राइस मागितला. गुंतवणूकदारांनी घेतले पण मार्केटने स्वीकारले नाही. नंबर 2, मार्केट सेंटिमेंट. कधी बाजार खाली जातो, गुंतवणूकदार घाबरलेले असतात. अशा वेळी IPO लिस्टिंग खराब होते. नंबर 3, कंपनीचा बिझनेस मॉडेल. जर बिझनेस प्रॉफिटेबल नसेल किंवा भविष्यात टिकणार नसेल तर लोक IPO नंतर विक्री करतात आणि शेअर खाली येतो. नंबर 4, स्पेक्युलेशन अँड हाईप. अनेकदा सोशल मीडियावर, यूट्यूबवर, न्यूज चॅनलवर IPO बद्दल जास्त जाहिरात होते. लोक धावपळ करत गुंतवणूक करतात, पण हाईप टिकत नाही आणि शेअर खाली येतो. पण इथे एक महत्त्वाचे म्हणजे IPOचा तोटा फक्त आपलं नशीब खराब आहे यामुळे होत नाही, तर त्यामागे कंपनीच्या मूल्यांकन, गुंतवणूकदाराची मानसिकता आणि बाजाराचा मूड यावर एक मोठा वाटा असतो. IPO मध्ये तोटा झाल्यावर गुंतवणूकदारांनी काय करावं? समजा तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक केली पण पहिल्याच दिवशी शेअर 30% खाली आला. आता इथे काय कराल? इथे तुमच्याजवळ 2 पर्याय आहेत. ताबडतोब विकणे जर कंपनीचा बिझनेस तुम्हाला पटत नसेल, भविष्यात वाढीची शक्यता नसेल तर तोटा स्वीकारून बाहेर पडणे. दुसरा, लॉंग टर्म होल्ड करणे. जर कंपनी चांगली असेल, फंडामेंटल मजबूत असतील तर सुरुवातीच्या घसरणीकडे दुर्लक्ष करून दीर्घकाळ थांबवून ठेवणे. उदाहरण इन्फोसिस IPO. सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण ज्यांनी होल्ड करून ठेवलं ते आज करोडपती आहेत. दुसरीकडे पेटीएम IPO मध्ये अनेकांनी सुरुवातीला विकून टाकलं आणि नंतरही तोटा टाळला. याचा अर्थ असा, IPO मध्ये तोटा झाल्यावर पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नका. थोडं मागे वळून कंपनी खरंच टिकाऊ आहे का? तिने नफा कमविला आहे का? स्पर्धेत टिकेल का? जर हो तर थांबा, नाही तर बाहेर पडा. तोटा टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? आपण तोटा टाळू शकतो, पण त्यासाठी शॉर्टकट नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कंपनी व्यवसाय समजून घ्या. फक्त मोठं नाव आहे म्हणून पैसे टाकू नका. कंपनी नफा कमवते का? तिच्या मार्केट शेअर काय आहे ते पहा. पीर कंपॅरिझन करा. म्हणजे त्या कंपनीसारख्या इतर कंपन्यांचे शेअर किती किमतीत आहेत ते पहा. जर IPO खूप महाग वाटत असेल तर सावध राहा. अँकर इन्व्हेस्टर कोण आहेत ते बघा. मोठ्या संस्थानात्मक गुंतवणूकदारांनी पैसे टाकले आहेत का? त्यांचा विश्वास असेल तर कंपनीत दम असतो. हाईप पासून दूर राहा. कुठल्याही यूट्यूबवर न्यूज किंवा मित्र म्हणाला की नक्की घ्या, तर त्यामागे कारण समजून घ्या. उदाहरण झोमॅटो IPO मध्ये बरेच लोकांनी फूड डिलिव्हरी भविष्यात मोठं होईल म्हणून घेतलं आणि खरंच दीर्घकाळात फायदा सुद्धा झाला. पण दुसरीकडे पेटीएमच्या बिझनेस मॉडेलवर प्रश्नचिन्ह होतं. निष्कर्ष आपण पाहिलं, IPO मध्ये तोटा होतो का? झाल्यावर काय करावं आणि कसा टाळावा? पण लक्षात ठेवा, शेअर बाजार म्हणजे समुद्रासारखा आहे. कधी भरती, कधी ओहोटी. IPO मध्ये तोटा झाला म्हणजे तुमचं भविष्य संपलं असं नाही, पण तुम्ही यातून 2 गोष्टी शिकू शकता. नंबर 1, अनुभव. पुढच्या वेळेस कुठल्या IPO मध्ये जायचं आणि कुठल्या टाळायचं हे समजतं. नंबर 2, धैर्य. शेअर मार्केटमध्ये ताबडतोब श्रीमंत होऊ ही मानसिकता घातक आहे. आज अनेक मोठे गुंतवणूकदार सुरुवातीला तोट्यात गेले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रत्येक अपयशातून शिकलं. IPO म्हणजे एक प्रवास आहे. कधी रस्ता सरळ, कधी खड्डे असतात. पण जर तुम्ही शहाणपणाने चालता तर IPO तुमच्या गुंतवणुकीसाठी मोठं दार उघडू शकते.